नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे तुषार मोहरे व्लॉग्स. मित्र हो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार. मित्र हो, आज आपण बघत असाल की आज दिवसभर शेतकऱ्यांची आंदोलनं चालू होती. आज तुम्ही टी व्हीवर कोणताही चॅनल चालू करा, न्यूज चॅनल, तुम्हाला दिसेल की आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत. त्यात म्हणजे विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. त्याच्यामुळे कांदा उत्पादकांना न्याय मिळत नाही आहे. त्यासाठी ते आज रस्त्यावर उतरले होते. त्यांना कमीत कमी 3,000चा हमीभाव हवा आहे, त्यासाठी ते आंदोलन करत होते. तसेच त्यांना महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आज पूर्ण दिवस आंदोलनाचा होता. आज तुम्हाला टी व्हीवर तुम्ही कोणताही चॅनल चालू करून बघितलं तर तुम्हाला तेच दिसलं असतं. परंतु आज ही वेळ का आली आहे शेतकऱ्यांवर? कारण त्यांच्या उत्पन्नाला हमीभाव मिळत नाही आहे. तसेच आज त्यांना पेट्रोल डिझेल देखील मिळत नाही आहे. आखाती युद्धामुळे आज देशात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आज शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. तासनतास तिकडे रांगेत उभं राहायला लागत आहे. त्याच्यामुळे नांगरणीची कामे खोळंबली आहेत आणि त्याच्यामुळे आज नांगरणी जर प्रत्येकाकडे ट्रॅक्टर नाही आहे तरी पण ज्यांच्याकडे आहे ते दुसऱ्यांचे नांगरून देतात आणि त्याच्यामुळे आज त्यांना नांगरायला पण डबल टिबल पैसे द्यावे लागत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे आणि ते जे उत्पादन करतात त्याला तेवढी किंमत मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहेत. पण तसेच आज अवकाळी पाऊस पडतो. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो तर काही ठिकाणी दुष्काळ असतो. त्याच्यामुळे मुळातच शेती नुकसानीत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा पण वाढत आहे. मला वाटतं काही काळात आत्महत्या देखील वाढतील. म्हणजे पूर्वी काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या करत होते असं म्हणत होते, परंतु आता भाजपच्या काळात देखील आत्महत्या होऊ शकतात. त्याच्यामुळे सरकारने वेळी शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळीच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी हा आज आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना वेळीच सरकारने न्याय दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद मित्रांनो. आता मी तुमचा निरोप घेतो. आपण पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.